नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण परमुटेशन हा चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्येच आपण आज वर्ड परमुटेशन पाहणार आहोत. क्वेश्चन आहे आपल्यासमोर, इन हाऊ मेनी वेज कॅन द लेटर ऑफ वर्ड मोबाईल बी अरेंज्ड. मोबाईल हा शब्द किती वेळा किंवा कशा प्रकारे आपण प्रत्येक शब्दाचा एकदाच उपयोग करून त्याची अरेंजमेंट करू शकतो हे पाहायचं आहे. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मोबाईल हा शब्द वाचा, प्रत्येक शब्द भिन्न आहे आणि काउंट करा किती आहेत एकूण शब्द, 1 2 3 4 5 6. म्हणून काय करता येईल आपल्याला, काय करता येईल, द मोबाईल एन इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला, टोटल लेटर्स, आणि आर बरोबर काय घ्यायचं आहे, अरेंज लेटर्स. अरेंज लेटर्स बरोबर आहे. एन इज इक्वल टू किती आहेत आपल्याकडं, 6, आणि आपल्याला अरेंज काय करायचं आहे, प्रत्येक शब्द एकदाच घ्यायचा आहे म्हणजे सुद्धा 6च. मग आता आपल्याला फॉर्म्युला कळाला, एन परमुटेशन आर इज इक्वल टू काय आहे, एन फॅक्टोरियल आणि ब्रॅकेटमध्ये एन मायनस आर फॅक्टोरियल आहे का नाही. एन किती आहेत, 6 फॅक्टोरियल, ब्रॅकेटमध्ये 6 मायनस 6 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल. तुम्हाला सांगितलेलं आहे 0 फॅक्टोरियलची किंमत किती येते, 1. म्हणून आता याचा विस्तार करा आणि फॅक्टोरियल हे चिन्ह काढून टाका. 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि शेवटी 1 काय आहे, 0 फॅक्टोरियलची किंमत 1 आहे. यांचा गुणाकार करा, 720 किती येईल, 720 आपल्याला. मग मोबाईल वर्ड किती प्रकारे आपण कॅन बी अरेंज, द मोबाईल वर्ड हाऊ मेनी वेज, 720 बरोबर आहे. आता दुसरा शब्द आपण दुसरा पाहू. आता आपल्याकडं उदाहरण आहे, इन हाऊ मेनी वेज कॅन द लेटर ऑफ द वर्ड कम्प्युटर बी अरेंज. आता कम्प्युटर हा शब्द पहा, प्रत्येक शब्द एकदाच वापरलेला आहे म्हणून एन इज इक्वल टू संख्या लिहा टोटल, 1 2 3 4 5 6 7 8. एन इज इक्वल टू 8, सॉरी ओनली 8 लिहा. आणि आर इज इक्वल टू प्रत्येक शब्द एकदा वापरून आपल्याला तयार करायचा आहे म्हणून ती सुद्धा 8च येईल. बरोबर आहे. म्हणून एन परमुटेशन आर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल एन मायनस आर फॅक्टोरियल. एन किती आहेत, 8 फॅक्टोरियल, ब्रॅकेटमध्ये 8 मायनस 8 आणि ब्रॅकेटच्या बाहेर फॅक्टोरियल, 8 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल. चला याचा विस्तार करा, 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि 0 फॅक्टोरियलची किंमत 1 आपणास माहीत आहे. याचा कॅल्सीवरती गुणाकार करा, किती येईल, 14,320 वेज किती येईल, 8 परमुटेशन 8चं किंमत किती येईल, 40,320 या पद्धतीनं. आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी काय उदाहरण देतो, तुम्ही प्रॅक्टिस करा. बघा घरी प्रॅक्टिससाठी आता तुमच्यासमोर उदाहरण देतो आहे मी. अशाच प्रकारे उदाहरण लिहा आणि फॅकल्टी हा शब्द किती वेळा अरेंज करता येतो ते पहा. एज्युकेशन हा शब्द किती वेळा अरेंज करता येतो पहा. आणि मास्टर हा शब्दसुद्धा किती वेळा अरेंज करता येतो तो पहा. आपण आता रिपीट परमुटेशन पाहू. रिपीट परमुटेशन आपल्यासमोर आहे क्वेश्चन, इन हाऊ मेनी वेज कॅन द लेटर्स वर्ड रिमेंबर, काय आहे वर्ड रिमेंबर, बी अरेंज. आता प्रत्येक शब्द घ्या, आता तर सोल्युशन पाहू. आता द वर्ड रिमेंबर्स हाऊ मेनी कंटेन किंवा हाऊ मेनी लेटर्स एकूण टोटल नंबर्स, टोटल नंबर्स इज इक्वल टू एन. म्हणून सांगा एन इज इक्वल टू किती, 1 2 3 4 5 6 7 8. एन इज इक्वल टू 8 मिळाला आपल्याला. आता आर पाहू आपण. आता आर कसं, आता रिक्वायर्ड नंबर पाहू. आता सेकंड काय आहे, रिक्वायर्ड नंबर, बट त्या अगोदर कसं पाहू,
नेमली पाहू आपण. नेमली बरोबर आहे. चला ह्याच्यात पहिला शब्द काय आहे? आर. आर किती वेळा आला सांगा हो? 2 वेळा. विषय मिटला त्याचा, आहे की नाही? परत ई. ई सांगा किती वेळा आलेला आहे? ई सुद्धा 1 2 3 वेळा आलेला आहे. देन यम पहा. यम इज इक्वल टू 2 वेळा आणि बी 1 वेळा, आहे की नाही? आता बेरीज करून पहा. 8 येतं का? 2 अधिक 3 2 अधिक 3 5 5 2 7 आणि 1 8 8 वेळा आलेला आहे. चला काय हरकत नाही. आता आपण काय करू? उदाहरणामध्ये ठेवू. आता काय करायचं आहे आपल्याला? फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे काय आहे? एन परमुटेशन आर एन फॅक्टोरियल आणि हा खाली काय आहे? आता एन मायनस आर घेता येणार नाही, तर काय आहेत हे? टोटल आर आर फॅक्टोरियल आहेत. आर आर आता कसं घ्यायचं? आर आर फॅक्टोरियल पाहू आता आपण. ओके. तर एन इज इक्वल टू किती आहेत? 8 फॅक्टोरियल. खाली पहा आर किती वेळा आलेला आहे? 2 वेळा, म्हणून 2 फॅक्टोरियल. परत इंटू करा 3. ई 3 काय आहे? ई. ई म्हणून 3 फॅक्टोरियल. परत इंटू करा. एम किती वेळा आलेला आहे? 2 वेळा, म्हणून 2 फॅक्टोरियल. इंटू बी किती वेळा आलेला आहे? 1 फॅक्टोरियल. आता याचा प्रत्येकाचा विस्तार करू आपण. 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. शेवटी 1 येईपर्यंत आपण फॅक्टोरियल काढून टाकायचं आहे. आता 2 फॅक्टोरियल काढून टाका. 2 इंटू 2 इंटू 1 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. लक्षात येते तुमच्या? 2 इंटू 1 आणि शेवटी 1. आता पहा, तर काटाकाटी करायची आहे आपल्याला. कोणत्या 2 संख्येनं भाग जातो बघा? 3 1 3 3 2 6 आणि हे 2 बे 2, हे 2 कटलेले आहेत. बरोबर आहे. बे 1 बे 2 4, हे 2 कॅन्सल. बरोबर आहे. आता काय उरलं वर? 8 इंटू 7 इंटू 5 इंटू 3 इंटू 2 आणि खाली पहा शेवटी 1च उरलेला आहे. बरोबर आहे. आता याचा आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल. आता गुणाकार करायचा काय? ते किती येतं? 1680. म्हणून रिपीट जर वर्ड आला तर काय करायचं आहे? एन मायनस आर करायचं नाही, तर आर आर फॅक्टोरियल घ्यायचं. जितक्या वेळा शब्द आलेला आहे तितके फॅक्टोरियल घ्यायचं आणि शेवटी तुम्हाला उत्तर काय मिळणार? 1080 या पद्धतीने मिळेल. आणखी एक उदाहरण सोडून पाहू. आता आपण पाहू स्टॅटिस्टिक्स. हा शब्द किती वेळा अरेंज करता येईल? हा रिपीट वर्ड आहे. पहा आता नेमली पाहू आपण. अगोदर किती वेळा कोणता शब्द आलेला आहे? नेमली. पहिला काय आहे? यस इज इक्वल टू मोजा 1 2 आणि 3 वेळा आलेला आहे. यस किती वेळा? 3 वेळा. त्यानंतर टी आहे. टी मोजा किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. 1 2 3 आहे का नाही? ए स्टॅटिस्टिकमधला ए 1 वेळा आलेला आहे. बरोबर आहे. आय मोजा आता. आय इज इक्वल टू आय कुठं आहे? इथे 1 आणि इथं 2 वेळा. बरोबर आहे. स्टॅटिस्टिक्स. आता दुसरा पहा शब्द कोणता राहिला याच्यामध्ये? सी राहिलेला आहे. सी इज इक्वल टू 1 संख्या मिळाली आपणास. आता पाहू आता रिक्वायर. रिक्वायर काय आहे? 10 फॅक्टोरियल. किती आहेत शब्द? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याने इज इक्वल टू 10 मिळालेलं आहे आपलं. 10 फॅक्टोरियल. मग लिहा प्रत्येक शब्द लिहा आणि त्याच्या पुढे फॅक्टोरियल लिहा. 10 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल अँड 1 फॅक्टोरियल. पाहू आता याचा विस्तार करू आपण. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 3 फॅक्टोरियल आहे. 3 इंटू 2. 1 नाही दिलं तरी चालेल.
1 आपण एकदाच घेऊ आपण याच्यामध्ये. 3 फॅक्टोरियल 3 × 2 2 फॅक्टोरियलमधलं फक्त 2 घेऊ आणि एकदाच 1 घेऊ आपण. ठीक आहे. चला आता 6 3 दुनी 6 हे 3 दुनी 6 कॅन्सल. ओके. हे 3 × 2 हे 3 × 2 कॅन्सल. ओके. हे बेक बे बे दुने 4 उरलं काय 10 × 9 × 8 × 7 × 5 × 2 बरोबर आहे. चला तर आता याचं काय करा कॅल्सीवरती कॅल्क्युलेट करा किती येते 50,400 15,400 या पद्धतीने आपल्याला हे अरेंजमेंट करता येईल. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला शब्द देतोय मी अकाउंट. अकाउंट शब्द कसा लिहितात ACCOUNT अकाउंट. परत दुसरा शब्द घ्या अरेंज ARRANGE. अतिशय सोपे आहेत सोडून पहा. अलाहाबाद ALLAHABAD अलाहाबाद. आणखी इंजिनिअरिंग ENGINEERING इंजिनिअरिंग. आता तुम्ही शब्द सोडून पाहायचा आता की अकाउंट किती वेळा अरेंज करता येतो, अरेंज किती वेळा अरेंज करता येतो, अलाहाबाद किती वेळा करता येतो आणि इंजिनिअरिंग हा शब्द किती वेळा अलाउ करता येतो. भेटूया आपण आणखी पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.